हेलो हेलो आपले वरून येत आपले या ना पुढे सगळेजण आता अक्षर खाल्लं तर आहे मी सोडलं मला वतीनं व केंद्रीय परिवाराच्या वतीनं हा सन्मान या ठिकाणी केला जात आहे करायचा। उमेदवारी नगरीचे माजी उपाध्यक्ष सन्माननीय बबनरावजी गणेशराव आर्यंत बीड आर्यंतवाले मी आणत होतो। आता मला काही पथ्य पुरतं खाऊ घालायचा नाद आहे म्हणून तुमचा गिऱ्हाईक म्हणून कायम आहे हे मान्य करावं लागेल। आज 15 ऑगस्टच्या ह्या स्वातंत्र्य दिनानिमित्त 80व्या आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो। आणि मला वाटतं बेकरी आयटम खेळताना आज जसं तुकाराम मुंडे साहेबांमुळं चांगलं पनीर खायला मिळायला लागलं, चांगलं दूध मिळायला लागलं, चांगल्या गोष्टी मिळायला लागल्या, तर मला वाटतं बेकरी खाताना सुद्धा चांगल्या क्वालिटीची खायची असेल तर तुमच्याकडे लोकांना यावं लागेल। कारण बेकरी खाण्याच्या आनंदाबरोबर आपली शरीर प्रकृती चांगली राहणं ही सुद्धा गरजेची आहे। म्हणून मला वाटतं चांगल्या क्वालिटीचं खाणं हे मला वाटतं महत्त्वाचं आहे। ह्या निमित्तानं गणेशराव वरवटीकडे मी थोड्या लग्न कार्यात सोडून सुखदुःखात सोडून थोडं येणं जाणं वाढेल। मला वाटतं पुढच्या पिढीचं वैभवचंही येणं जाणं आणखीन वाढेल। हा व्यवसाय जरी त्यांनी एजन्सी दिली किंवा त्यांचे तुमचे रिलेशन असतील परंतु एक सत्कार ठेवला आहे, त्या सगळ्यांची माफी मागून आणि स्टेजवरल्या सर्वांची परवानगी घेऊन मी रजा घेतो। धन्यवाद। या प्रॉडक्टचं मुख्यालय आहे व या अमरावती बेकरीच्या उद्घाटन प्रसंगी या ठिकाणी ज्यांच्या शुभ हस्ते उद्घाटन झालं ते आपल्या विभागाच्या आमदार नमिताताई मुंदळा, त्याचबरोबर या ठिकाणी ज्यांच्या माध्यमातून ही या ठिकाणी बेकरी सुरू होते ते गणेशजी मुंडे, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे सहकारी बबनरावजी लोमटे, त्याचबरोबर डॉक्टर मुंडे साहेब, संजयजी गंभीरे, आमचे सहकारी आकाश कराड, त्याचबरोबर महेश कदम, गणेश देशमुख आणि ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आपण आज आलेलो आहोत ते आपल्या भागातले माजी BDO संजयजी केंद्रे साहेब, नारायणजी केंद्रे साहेब आणि उपस्थित बंधूंनो, आत्ता या ठिकाणी बंधूशेठनी सांगितलं की गणेशरावजींनी ज्या पद्धतीने त्यांनी आपली बेकरी उभी केली आणि नुसती बेकरीच उभी नाही केली तर त्याबरोबर त्याचं नाव महाराष्ट्रभर एक चांगल्या क्वालिटीची बेकरी आणि त्याची उत्पादनं अशा पद्धतीने त्यांनी केलं। आत्ताच ते मला सांगत होते की नगरपासून मुंबईपर्यंत आणि मुंबईपासून गोव्यापर्यंत अनेक ठिकाणी त्यांच्या या बेकरीचं प्रॉडक्ट विकलं जातं आणि अत्यंत चांगल्या दर्जाचे आणि क्वालिटीचे उत्पादन त्यांनी त्या ठिकाणी सुरू केलेले आहे। आणि त्याच माध्यमातून आज संजयजी केंद्रे साहेबांच्या माध्यमातून आज आंबेजोगाईला त्यांची या ठिकाणी ब्रँच सुरू होते अमृत बेकरीची। आंबेजोगाईकरांच्या वतीनं मी त्यांना धन्यवाद देतो आणि शुभेच्छा देतो। आम्हाला या कार्यक्रमाला बोलावलं त्याबद्दल त्यांचे आभार मानतो आणि 2 शब्द संपवतो। शहराचे माजी नगराध्यक्ष राष्ट्रचंद्र मोदी साहेब,
आपले आता ज्यांनी एकदम छान भाषण केलं बबनभाई लोमटे आपल्या ज्यांनी जसं काकाजी बोलले मोदी साहेबचं बोलले की शून्यातून विश्व निर्माण केलं आणि हा जो ब्रँड आहे अमृत ह्याला सुकायला जाऊन ह्याला जन्म दिला ते आपले गणेशभाई मुंडे आपले संजय भाऊ गंभीरे आपले सर्वजण मान्यवर गणेशभाई देशमुख सर्व मान्यवर जे व्यासपीठावरती उपस्थित आहेत व माझ्यासमोर बसलेले सर्व बंधू भगिनींनो सर्वप्रथम मी केंद्रे साहेबांचं खूप खूप आपले अभिनंदन आपण एकदम निर्माण केलं पण ते इथपर्यंत आणणं तुम्ही फ्रँचायझी घेतली म्हणून हे शक्य झालं तर ह्याच्यासाठी खरंच आपलं अभिनंदन आपल्या मुलांना आपल्या परिवारांना सुद्धा मी मनापासून शुभेच्छा देते नक्कीच आपण म्हणाला की आपणच बघणार आहात पण आपल्या परिवाराने सुद्धा आपल्याला मदत करावी ही नक्कीच विनंती सगळ्यांना म्हणजे फॅमिलीमध्ये सुद्धा आपण सर्वांनी एकत्र येऊन लक्ष देणं कारण बिझनेस मोठा असतो बिझनेस ग्रो करण्यासाठी खूप त्याला लक्ष द्यायला लागतं इझिली होत नसतं आणि आता बोलताना बबनभाई बोलले की वारंवार माझं आणि मोदी साहेबांचं जाणं येणं असेल त्या भागामध्ये मला इकडे आपल्याला सांगायचं आहे की मागच्या आठवड्यामध्येच मी सुपायला गेलेली आणि आमची विधिमंडळाच्या कमिटीची मीटिंग होती अहिल्यानगरमध्ये आणि परत येताना मी सुपर मार्गेत येत होती आपल्याला माहित असेल की ह्याच्या आधी जेव्हा आपल्याला अंबाजोगाईला यायचं होतं गाडीने मुंबईवरून तर आपल्याला तोच रस्ता होता नगरवरून आपल्याला यायला लागायचं आणि जेव्हा सुद्धा नगरवरून यायचं तेव्हा ते चांगले आपले खारी बिस्किट हे सगळं ते सुप्याला हार सुद्धा छान मिळतात ना मोठे मोठे हाराचं सुद्धा झाल्यामुळे वेगळे पद्धतीला असा चांगला फ्रेश बेकरी आयटम आपल्याला अंबाजोगाई शहरामध्ये मिळणार आहे ह्याच्यासाठी खरंच केंद्रे साहेब आपल्या शुभेच्छा आणि आपल्या सर्वांना सुद्धा जे अंबाजोगाई शहरामधले रहिवासी आहेत आपण सुद्धा ह्याला सपोर्ट करावं म्हणजे आता नवीन काही दिवस आहे नवीन म्हणून नाही पण आपण सुद्धा वारंवार ह्याच्यामध्ये काय नवीन प्रोडक्ट्स आहेत ह्याची माहिती घेऊन कारण यंग बिझनेस आहे आपण व्हिडिओ म्हणून काम केलंय पण ते अधिकारी म्हणून काम करणं जॉब करणं हे वेगळं आणि बिझनेस टाकणं हे खरंच एक मोठा खेळ असतो हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे तर नक्कीच आपण शहर म्हणून सुद्धा आपण आपल्याला नक्की सपोर्ट करावं आणि मी सुद्धा आमदार नाते असे जे मान्यवर सगळे आहेत आम्ही सुद्धा आपल्याला कुठली अडचण लागली तर नक्कीच आपल्या पाठीशी आहोत आणि परत एकदा सर्वप्रथम मी आपल्या सर्वांना आज स्वातंत्र्य दिनाच्या सुद्धा मनापासून खूप खूप शुभेच्छा आज आपला 80वा स्वातंत्र्य दिवस आहे तर आपण एकदम शुभ मुहूर्त हा आज निवडला आहे आणि आज स्वर्गीय डॉक्टर विमलताई मुंडेंची जयंती सुद्धा आहे त्यांचा वाढदिवस होता आणि समोर एक चांगला दिवस म्हणून आपण ही उद्घाटन म्हणून आज इकडे घडलं याच्यासाठी मी परत एकदा आपल्याला शुभेच्छा देते आणि आपण कार्यक्रम सुद्धा जरा 4चा होता संध्याकाळचा घेतला कारण सगळेजण बिझी होते काकाजी जसे बोलले की खूप चांगलं केलं की एवढे सगळे लोक आले आणि अख्खं मान्यवर स्टेज सुद्धा बसला मला वाटतं कुठेतरी ते आपल्याच चांगल्या कामाचं तिकडे दिसून येतं म्हणून जास्ती वेळ न घेता परत एकदा आपल्या सर्वांना केंद्रीय परिवारांना सर्वांना मनापासून शुभेच्छा देते आणि थांबते धन्यवाद माझ्या आणि मुंडे साहेबांच्या शब्दाला मान देऊन स्टेजवरच नाही तर स्टेजच्या खालीही अनेकांनी आभार व्यक्त करतो मला या ठिकाणी सांगायला खूप आनंद होईल की यापूर्वी जसं काकाजींनी सांगितलं की सुप्यावरून येत असताना आठवण व्हायची की अमृत बेकरीची पण आता मंदिराकडे देवीकडे जाताना रोज आपल्याला आठवण होईल ती अमृत बेकरी मी अगदी मध्यभागी शहराच्या आणून मुंडे साहेबांच्या सहकार्याने आणलेले आहे एकदम सेंटरमध्ये असल्यामुळं चारी दिशेकडून येणाऱ्या लोकांना इथूनच जायला लागतं म्हणून त्या ठिकाणी आपल्याला अमृत बेकरीचे चांगले प्रॉडक्ट्स या ठिकाणी मिळतील मी सर्वप्रथम या ठिकाणी आभार मानतो या केज मतदारसंघाच्या सर्वांच्या आदरणीय आमदारताई नमिताताई मंगळा या आपला खूप असं ठिकाणी उपस्थित राहिल्या मी त्यांचे मनापासून या ठिकाणी आभार मानतो या ठिकाणी काकाजी ते पण काकाजींचा शब्द होता की माझ्या मित्राने एक चांगला नोकरीच्या नंतर एक उद्योग सुरू केलेला आहे आणि मी त्या उद्योगासाठी माझी काही अडचण असेल तरी मी या ठिकाणी उपस्थित राहणार आहे एकटाच नाही तर मी सहकुटुंब उपस्थित राहणार आहे तो शब्द या ठिकाणी काकाजीने पाळला म्हणून मी या ठिकाणी आदरणीय या अंबाजोगाई नगरीचे प्रथम नगराध्यक्ष नंदकिशोरजी मुंगळा काका यांचेही या ठिकाणी आभार मानतो काकाजींनी आवर्जून सांगितलं की केज तालुक्याचे भाजपचे तालुका अध्यक्ष
माझे मित्र भगवानराव त्यांना मला भेटायला यायचंच होतं म्हणे, पण ते वेळ सापडत नव्हता. म्हणून भगवानराव माझं ऑपरेशन झाल्यानंतर भगवानराव म्हणले काकाजींनी मला आज आवर्जून थांबून घेतलं की भगवान तुझ्या मित्राचाच कार्यक्रम आहे आणि तू कार्यक्रमाला थांब. मी त्या ठिकाणी भगवानराव केदार यांचे या ठिकाणी आभार मानतो. या ठिकाणी या अंबानगरीचे माजी नगराध्यक्ष राजकिशोरजी मोदी यांचे आणि माझेही मैत्रीपूर्ण ऋणानुबंध आहेत. आमचे खूप जुने संबंध या ठिकाणी आहेत आणि माझ्या एवढेच जुने संबंध पापाशेठचे मुंडे साहेबांचे आहेत. म्हणून माझा शब्द तर पापाजींना होताच, पण मुंडे साहेबांनी या ठिकाणी सांगितलं की पापाशेठ तुम्हाला कार्यक्रमाला यायचंच आहे. आमच्या दोघांच्या शब्दांना मान देऊन पापाशेठही या ठिकाणी उपस्थित राहिले, त्याबद्दल मी त्यांचे विशेष आभार या ठिकाणी मानतो. या अंबाजोगाई नगरीचेच माजी उपाध्यक्ष, माझे अतिशय जिवलग मित्र, जे आम्ही दोघांमध्ये असताना आरेकारेमध्ये बोलतो, असे बबन भैया लोमटे कॉलेजमध्ये माझ्या पुढं होते आणि ते वेगळ्या कारणासाठी प्रसिद्ध होते आणि मी वेगळ्या कारणासाठी प्रसिद्ध होतो. ते भांडणासाठी प्रसिद्ध होते, मी अभ्यासासाठी प्रसिद्ध होतो, पण आमचं खूप जुळायचं भांडणं. हे मात्र एकदम खरं आहे. पण मी रिटायर होऊन इथे क्लास 1 अधिकारी म्हणून रिटायर झालोय मी, की आमची जुगलबंदी बंद होणार नाही. पण या ठिकाणी एक प्रोटोकॉल आहे, ते अतिशय सन्माननीय मान्यवर आहेत. मी या ठिकाणी बबन भैयाचे मनपूर्वक आभार मानतो की त्यांनी पत्रिका मी त्यांना व्हॉट्सअपवर ॲडव्होकेट शिवाजीरावजी कराड साहेब एकदम मध्ये बसलेत, ते कुणालाच दिसले नाहीत कधी आले ते, पण तेही माझे अतिशय जवळचे नातेवाईक आहेत, जवळचे संबंध आहेत. माझ्यापेक्षा जास्त माझ्या वडिलांशी त्यांचे घनिष्ठ संबंध आहेत आणि त्यांच्यासोबतच या ठिकाणी लातूरहून माझ्या मित्रांचे काही माझ्या मुलांचे काही मित्र या ठिकाणी आले. हे सगळे मान्यवर आज या ठिकाणी उपस्थित राहिले, त्यांनी शब्दरूपी आशीर्वाद या ठिकाणी दिला. मी या ठिकाणी त्यांचे सगळ्यांचे आभार मानून या ठिकाणी